मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला अर्जुन सायली डेटवर गेलेत, काल आपण बघितलं होतं. आता हे घरचे सगळे डिस्कशन करतायत त्यांच्या डेट बद्दल. अस्मिता म्हणत असते अर्जुन सायली कमालच करतात, डेटवर गेल्यावर कोण मिरच्या घेतं बरं. विमल म्हणते अस्मिता ताई हे फक्त सायली ताईच करू शकतात, त्यांना ना स्वयंपाक घराशिवाय दुसरं काही दिसतच नाही. त्या घरात असल्या की मला काहीच काम नसतं करायला. तेवढं राकेश आला यांच्या घरीवर का येऊ का असं तो म्हणतो. तेव्हा अश्विन म्हणतो अरे ये ना राकेश ये. कल्पनाताई म्हणतात अचानक कसं काय आलास रे राकेश. राकेश म्हणतो मला प्रतापरावांना भेटायचंय अंकलला, माझं काम होतं त्यांच्याकडे. अस्मिता म्हणते तुझं काम डॅडकडे, ते काय रे. राकेश म्हणतो माझा एक मित्र आहे, त्याला फार्मास्युटिकल कंपनी उघडायची आहे, इंटरेस्ट आहे त्याला जरा, म्हणून त्याच्याबद्दल विचारायचं होतं अंकलला. आहेत का अंकल. तर ह्या कल्पनाताई म्हणतात अरे तुझी थोडक्यात हुकाचूक झाली बघ, आत्ताच गेले ते फॅक्टरीत. राकेश म्हणतो मी इथे बसून थोड्या वाट बघू का मग त्यांची. मग अस्मिता म्हणते अरे बस ना, असं काय, मोस्ट वेलकम, ये ये. अश्विन मग विचारत असतो त्याला काय मग राकेश तुझी वकिलीची प्रॅक्टिस सुरू करणार आहेस की नाही आता. राकेश म्हणत असतो हो हो आहे तसा विचार. आणि तेवढ्यात अर्जुन सायली येतात तिथे. आल्यावर जरा यांची फजिती झाली असं दाखवल्यावर का त्यांनी. अस्मिता त्यांना आल्या आल्या विचारते ए काय काय धमाल केली, चला चला सांगा. कल्पना त्या म्हणतात कोणत्या रेस्टॉरंट मध्ये गेला होतात. अश्विन म्हणतो वहिनी तू तेलकट आणि स्पायसी काही खाल्लं नाहीस ना. आता हा अर्जुन सायली कोणत्या तोंडाने सांगणार की आम्ही वडे खाल्ले म्हणून. आता हा अश्विन म्हणतो ऍसिडिटी होते बरं का वहिनी त्यामुळे. राकेश म्हणतो अर्जुन सायली कुठे गेले होते. अस्मिता म्हणते अरे नवरा बायको रोमॅन्टिक डेटवर गेले होते बाबा. मग राकेश म्हणतो अच्छा मग काय काय केलं सायली अर्जुन. मग सायली म्हणते आम्ही खूप मजा केली, आम्ही मस्त पावसात. आता लगेच कल्पना म्हणतात अगं बाई पावसात भिजली तर नाहीस ना. सायली म्हणते नाही आई आम्ही मस्त गरमागरम कणीस खाल्लं तिखट मीठ लावून. तोंडाला पाणी सुटतंय ना ऐकून. अर्जुन आता मनातल्या मनात म्हणत असतो बायको प्लीज वडापाव मिरच्या खाल्ल्या सांगू नकोस नाही तर मम्मा चिडेल माझ्यावर. इकडे हे पोरं आश्रमात खेळतात असं छान दाखवलंय. आणि कुसुम असते तिथे, कुसुम चहा देत असते त्या काकांना, हे घ्या काका चहा खारी तुम्ही. आणि ही पोरं कुसुमशी भांडत असतात मला खारी दे चहा दे वगैरे वगैरे म्हणून. आता तेवढ्यात मधुभाऊ येतात बरं का तिथे. कुसुम म्हणत असते मधुभाऊ कशाला तुम्ही बाहेर आलात, मी चहा घेऊन येणारच होते खोलीमध्ये तुमच्या. मधुभाऊ म्हणतात अगं पडून पडून कंटाळा आला ग कुसुम मला, वर्षभर आडवं पडून होतो बघ, आता कंटाळा आला ग कुसुम, आता थोडंसं बसावं वाटतंय. मग कुसुम त्यांना तिथे बसवते हॉलमध्ये. आता मधुभाऊंना प्रेक्षकांना थोडं टेन्शन आलंय. आता साहजिक आहे त्यांच्या मागे आश्रमाचा एवढा व्याप आहे म्हटल्यावरती खर्चाचं टेन्शन येणारच. कुसुम त्यांना चहा देत म्हणते हे घ्या मधुभाऊ खारी पण खा हा थोडीशी. मधुभाऊ म्हणतात नको ग कुसुम जाणार नाही मला. कुसुम म्हणते जाईल थोडं खा. आता ही पोरं ना मधुभाऊंशी गप्पा मारतात. मग एक तो छोटा मुलगा म्हणतो मधुभाऊ माझा नंबर आला बरं का चाचणी परीक्षेत. मग लगेच ती मुलगी म्हणते हा म्हणजे तू एकटाच बसला होतास ना चाचणी परीक्षेत. मधुभाऊ म्हणतात अरे दंगा नका करू रे पोरांनो. ए कुसुम अगं मला रजिस्टर आणि पैशाचा डब्बा दे बरं बाई, हिशोब बघतो. इकडे सायलीने ठरवलंच अर्जुनला एक्सपोज करायचंय. खरं तर तीच एक्सपोज होणार असते, पण तरी सुद्धा बिचारा अर्जुन सांभाळून घेत असतो सगळी बाजू. सायली म्हणते आम्ही टपरीवर पण गेलो. आणि कल्पना म्हणतात बापरे टपरीवर ते कशासाठी. आता अर्जुनची धांदल उडाली ना ते सगळं सावरता अर्जुन म्हणत असतो मम्मा टपरी नाही टपरी म्हणजे ग स्टॉल ग, स्टॉलवर गेलो होतो, फळांचा स्टॉलवर वगैरे वगैरे. हो ना बायको, फुलांचा पण स्टॉल होता तिथे. राकेश म्हणतो फुलांच्या स्टॉलवर कशाला गेला होतात. अर्जुन म्हणतो तिथे ना मंदिर होतं ना, तिथे सायलीला जायचं होतं म्हणून फुलं घेऊन गेलो होतो तिथे. आता अर्जुन प्रत्येक वाक्याला हो ना बायको असं म्हणत असतो. सायली मग म्हणते हो 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 फुलं घ्यायला गेलो होतो. मग अस्मिता म्हणते तुझे पाय दाखव सायली. काय ग तू पण डेटवर असताना नवरा बायको मंदिरात जातात हे मी पहिल्यांदाच बघते. राकेश म्हणतो अरे काय अर्जुन सायलीला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं ना. अर्जुन म्हणतो रेस्टॉरंट, अरे घरच्यांनी नाही सांगितलं होतं बाबा, हो की नाही मम्मा. हो ना. अरे अश्विन पण म्हणत होता बाहेरचं खाऊ नका. मग काही म्हणजे काहीच नाही खाल्लं मी बाहेरचं. हो ना बायको. सायली आपलं हो हो असं म्हणते आणि अचानक तिला ढेकर येतो बरं का. आता तिला ढेकर आल्यामुळे हे अर्धे एक्सपोज झालेत बरं का प्रेक्षकांनो. अश्विन म्हणतो तुम्ही दोघं मंदिरातच गेला होतात ना. काय ग ए वहिनी मग ढेकर कसं काय आला तुला, काही खायचा वगैरे काही इश्यू तर नाही ना बाबा. सायली म्हणते नाही भाऊजी कुठे काय. आता सायली म्हणते अहो मला ढेकर का आला सांगा ना अहो. अस्मिता म्हणते ए सायली तुला ढेकर का आला हे अर्जुनला काय माहित असेल ग. अर्जुन म्हणतो अगं असं काय करतेस अस्मिताई, आम्ही एकत्र होतो ना, मग मला माहितीये ना ढेकर का आली. फिमेल करून टाकलं त्याने ढेकरला. आणि म्हणतो अरे ते काय झालं मंदिरात शिरा होता ना, हिने 4 वाट्या खाल्ला.
म्हणून मग ते ढेकर आला आली असं झालं ते. कल्पना नंतर बरं बरं मंदिरातच खाल्लंय ना, मग काही हरकत नाही. तेवढ्यात विमल येते आणि म्हणते, दादा मिरच्या आणल्या असतील ना तुम्ही, द्या बरं, मी पिठल्याची तयारी करते. आता मिरच्या कशाच्या आणल्या बरं, काल सायली म्हटली होती ना याला मिरच्या घे म्हणून, यांनी घेतल्याच नाही वाटतं. आता यांना पंचायत पडली ना मिरच्या म्हणून दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. सायली म्हणते, अहो तुमच्याकडे होत्या ना मिरच्या, द्या ना द्या, मिरच्या द्या. अर्जुन गडबडतो आणि म्हणतो, माझ्याकडे नाही रे बाबा, माझ्याकडे कुठे मिरच्या होत्या. सायली त्याला म्हणते, असं काय करता, तुमच्याकडे होती ना मिरच्याची पिशवी, द्या ना मग, द्या त्यांना द्या, मी 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 पडते मला गरगरल्यासारखं होतंय, द्या तुम्ही मिरच्यांची पिशवी द्या. मग कल्पना देतात, बरं जा बाई तू पड. सायली तिथून कटली आहे बरं का अर्जुन वरती सगळं टाकून. अर्जुन म्हणत असतो, सावकाश जा बायको, आराम कर. पण आता हा मिरच्यांची पिशवी कुठून देणार, यांनी तर मिरच्या आणल्याच नाही. कल्पना ताई आता हात पुढे करून म्हणतात, दे रे बाबा पिशवी दे ती मिरच्यांची. आता याच्या हातात कुठे मिरच्यांची पिशवी लागली, हातबीत पुढे करून म्हणू लागल्या त्या. अर्जुन आता वर बघत असतो. सायली जिना चढता चढता त्याला चिडवत असते बरं का. अर्जुन सायलीकडे बघतोय, एकीकडे कल्पनाताईकडे बघतोय आणि त्याची बिचाऱ्याची फजिती केली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चला, हा सीन तर मस्त एन्जॉय झाला. आता पुढे काय झालं ते बघूयात. आता इकडे मधुभाऊंना टेन्शन आलं. संसाराच्या विवंचना चालू झाल्या बिचाऱ्यांच्या मागे. एवढा मोठा आश्रम चालवणं म्हणजे सोपं नसतं प्रेक्षकांनो, काहीही असो. आणि मधुभाऊंना कुठलं फंडिंग पण नाहीये, त्यामुळे त्यांना प्रचंड टेन्शन येणं स्वाभाविक आहे. आता हे पोरं म्हणत असतात मधुभाऊंना, मधुभाऊ मला फी हवी आहे बरं का, म्हणजे फीचे पैसे हवेत. मग ती मुलगी म्हणते, आमची सहल जाणार आहे, त्याचे पण 750 भरायचे आहेत मधुभाऊ. मग ते काका म्हणतात, मधुभाऊ अहो माझ्या पण जरा गोळ्या संपल्यात, त्या आणायच्या होत्या. तुमची पण औषधं संपत आली मधुभाऊ. मग कुसुम म्हणते, काका काळजी नका करू, तुमची औषधं मी आणीन. मधुभाऊंच्या गोळ्या पण आणेलच मी. मधुभाऊ म्हणतात, अगं ए कुसुम, बाई तू कुठे कुठे पुरी पुरी पडणार आहेस. कुसुम म्हणते, अहो असं काय करता मधुभाऊ, त्याने काय झालं, आणि तसे आपल्याला किराणा पण घ्यायचा आहे बरं का मधुभाऊ. मागच्या 2 महिन्याची तशी उधारी द्यायची आहे दुकानदाराला, पण ठीक आहे, म्हणजे आज मी कुठल्या तरी महिन्याची उधारी देईल, तुम्ही काळजी करू नका. ते काका बसल्या बसल्या म्हणतात, अगं एका महिन्याचे पैसे राहतीलच ना मग द्यायचे, मग सामान देईल का दुकानदार मग आपल्याला. कुसुम म्हणते, काय झालं न द्यायला, माझे ऑर्डरीचं भरपूर सामान असतं त्याच्याकडे, देईल तो नक्की. मधुभाऊ म्हणत असतात, अगं तरी पण. कुसुम म्हणते, जाऊ द्या ना मधुभाऊ, आपण बघूयात ना नंतर सगळं. ए पोरांनो, तो चहा संपवा पटापटा, खाली संपवा बरं. कुसुम विषय थोडासा बदलायचा प्रयत्न करत असते, पण मधुभाऊंच्या डोक्यात आता तेच चक्र फिरतात. मधुभाऊ आता अचानक बसल्या बसल्या त्यांना चक्कर येते बरं का प्रेक्षकांनो. ते सगळे पोरं जे काही बोलतात ते सगळं त्यांच्या डोक्यामध्ये घुमत असतं. म्हणजे पैसे, शाळेची फी, आता ते औषधाचं सगळं कसं मॅनेज करावं हे त्यांना समजेना. आणि अचानक बसल्या बसल्या ते बेशुद्ध पडतात. मग पोरं आणि कुसुम सगळेच टेन्शनमध्ये येतात आणि सगळेजण मधुभाऊंना उठवायचा प्रयत्न करत असतात, पण ते बेशुद्ध पडलेत. इकडे कल्पना ते आता अर्जुनच्या मागे लागल्या, ए बाबा अर्जुन, तुला फोन केला तेव्हा तुम्ही खरंच मिरच्याच घेत होता. अरे बाबा, मग मिरच्या कुठे आहेत, आणखी मिरच्या कुठे ठेवल्यात. अर्जुन म्हणतो, अगं हो मम्मा, तू फोन केला तेव्हा आम्ही घेत होतो मिरच्या, पण त्या मिरच्या ना मला वाटतं मार्केटमध्येच राहिल्यात. अस्मिता म्हणते, अरे पण असा वेंधळा सायली नाही करू शकत. अर्जुन म्हणतो, अगं काय झालं अस्मिता ताई, मी पिशवी घेतली, पण म्हणजे तिने माझ्याकडे दिली, पण मी विसरलो ग तिथे, मी पण वेंधळाच आहे. अश्विन आता मुद्दाम चिडवतो बरं का कल्पनाताई समोर अर्जुनला आणि म्हणतो, काय रे दादा, दिस इज टू मच. म्हणजे तू मिरच्याचे पैसे दिले आणि मिरच्या घेतल्याच नाहीस. बाप रे मम्मा, बघ किती पैसे वाया घालवले याने, बाप रे. अर्जुन आता वर बघत असतो तेव्हा सायली त्याला चिडवत असते, असंच पाहिजे तुम्हाला, म्हणजे मिरच्या खाल्ल्याही नाही आणि सावरतोय बिचारा हा. आता अस्मिता म्हणते, काय बघतोयस तू सारखा वरती. सगळे मागे वळून बघतात तर सायली तिथून गायब झालेली असते. अर्जुन आता वेडा झाला की काय असं वाटायला लागले अस्मिताला तो म्हणतो असं, अगं कुठे काय, काही नाही. राकेश म्हणतो, काय रे अर्जुन, तसं गडबडल्यासारखं का दिसतोय. त्यावर अर्जुन म्हणतो, मी मी कुठे गडबडलोय. अस्मिता म्हणते, अरे ठीक आहे रे अर्जुन, साध्या मिरच्या तर आहेत, त्याच्यात इतकं काय टेन्शन घेण्यासारखं. अर्जुन म्हणतो, अगं हो ना अस्मिताताई, मी तेच म्हणतोय, एवढूशा तर मिरच्या होत्या त्या. हो ना ग अस्मिताई, अगं एवढूशा मिरच्या आणि किती डिस्कशन ते. मम्मा नाही, मी ना तुला त्या मार्केटमध्ये घेऊन जातो, तू सगळ्या पनवेलसाठी मिरच्या घे बरं, आता मी जातो बाबा झोपायला. आता अश्विन म्हणतो, अरे काय झालं दादा एवढं चिडायला, असं म्हणून आता हा म्हणजे अर्जुन निघून जातो आणि हे चिडवत असतात अर्जुनला. आता राकेशनं प्रेक्षकांना आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनातलं बोललाय बरं का. तो मनातल्या मनात विचार करत असतो, या अर्जुन सायलीवर मला लक्ष ठेवायला सांगितलंय आणि कसली फालतूगिरी ऐकतोय मी. अशा भावना आपल्या सगळ्यांच्या आहेत सध्या, नाही का मंडळी.
असो, आता तेवढ्यात अस्मिताचा फोन वाजला बरं का. आता अश्विन म्हणतो, "काय गं, काय झालं अस्मिताई?" अस्मिता म्हणते, "अरे ते माझ्या ऑफिसमधनं जॉबचं रिमाइंडर आलंय." "अरे जॉबचं रिमाइंडर पण येतं का ऑफिसमधनं?" "असो, येत असेल." तेवढ्यात आता राकेशचा फोन वाजतो बरं का आणि अस्मिताला असं वाटतं, की हा नंबर तिने कुठेतरी बघितलाय. त्याला सचिनचा फोन आलेला असतो, पण त्याने तो नंबर सेव्ह केलेला नसतो. राकेश फोनवर बोलण्यासाठी म्हणून आता बाहेर जातो. अस्मिता विचार करत असते, हा नंबर कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. अश्विन म्हणतो, "ए अस्मिताई, काय एवढं विचार करतेस? असं का बघतेस तू राकेशकडे?" अस्मिता म्हणते, "अरे राकेशला आत्ता अननोन नंबरवरनं कॉल आला ना, तो नंबर ना माहितीसारखा वाटतोय, म्हणजे बघितल्यासारखा वाटतोय." अश्विन म्हणतो, "छे, अगं तुला नंबरवरनं कसं काय कळलं कोणाचा नंबर आहे ते?" अस्मिता म्हणते, "अरे पाहिल्यावर नंबर लक्षात राहतात ना, आता तुझा नंबर, मम्माचा नंबर." अश्विन म्हणतो, "हो का? मग सांग बरं माझा नंबर." त्यावर कल्पना ते आता म्हणतात, "बरं पुरे झाले आता गप्पा. जा अगं स्मिता, तू स्मितला ड्रॉप दे." आता स्मिता निघून जाते रूममध्ये. इकडे सायली हसत असते बरं का अर्जुन. सायली त्याला चिडवत असते मिरची मिरची म्हणून. अर्जुन आता तिला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणतो, "तू ना तू तू मला अशी एकटं सोडून आलीस. तिथे माझी मैत्रीण असती ना तन्वी, तर तिने असं मला एकटं नसतं सोडलं. ती माझ्यासोबत उभी असती." आता सायली म्हणते, काय तुझं अर्जुन, तुला तर तन्वी सोबत जायचं होतं ना डेटवर, पण तू सतत सायलीची आठवण काढत होत. हे बघ अर्जुन, तू ना एकदा काय ते ठरवून घे बरं, काय हे चाललंय?" अर्जुन म्हणतो, "बरं बाबा, चुकलं माझं, एवढं वाद नको घालूस बाबा. नाही, एक सांग मला, मी कन्फ्यूज आहे. नाही, कधी तुझं तन्वी म्हणून कौतुक केलं तर सायली म्हणून चिडतेस, सायली म्हणून कौतुक केलं तर तन्वी म्हणून चिडतेस. नाही, नक्की मी काय करू मग?" आता सायली म्हणते, "तुम्ही ना आम्हा दोघींचं भरभरून सतत कौतुक करत राहा." अर्जुन म्हणतो, "बरं मॅडम, समजलं मला. मॅडम तुम्ही धन्य आहात. मी जरा कामाला बसू का माझ्या आता? मला कॉफी मिळेल का?" सायली म्हणते, "आणते आणते." सायली आता कॉफी आणायला खालीच जाणार. तेवढ्यात अर्जुन मनाशीच बडबडत असतो, "बरं झालं बाबा, ही तन्वी आहे सध्या. माझी सायली असती, माझी बायको असती तर म्हणली असती, कशाला कॉफी पिताय, आता नाही प्यायची वगैरे वगैरे. बरं झालं माझी मैत्रीण आहे माझ्या समोर." सायली आता त्याच्यावरही चिडते बरं का त्याच्यावर, कारण अर्जुन म्हणतो, "शेवटी मैत्रीणच मित्राचा विचार करते ना." सायली म्हणते, "अच्छा, म्हणजे तुमची बायको तुमचा विचार करत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? जात होते ना मी कॉफी करायला, जा, आता नाही करत मी." अर्जुन म्हणत असतो, "ए ए, अगं रे, अरे एक मिनिटं, म्हणजे सायली आणि तन्वी तूच आहेस ना, मग जलस का होतीयस एकमेकांपासनं?" सायली म्हणते, "कारण आपल्या दोघांमध्ये मला कोणी आलेलं चालणार नाही, अहो मी सुद्धा." मग अर्जुन म्हणत असतो, "बरं बाबा, सॉरी, उठा बशा काढू का?" तेवढ्यात सायलीला आलाय कुसुमचा फोन. कुसुम आता रडत रडत सायलीला म्हणत असते, "सायली बाई लवकर ये ग, अगं लवकर ये, मधुभाऊ बेशुद्ध पडलेत ग, आणि येताना अर्जुन सरांना पण घेऊन ये." अर्जुन म्हणतो, "अरे बापरे, तुम्ही बोलवलेत का डॉक्टरांना कुसुमताई?" कुसुम म्हणते, "हो, मी बोलवलं डॉक्टरांना, पण तुम्ही लवकर या ना, मी तुम्हाला सांगते त्यांना काय झालं ते, तुम्ही इथे या लवकर." आता सायली म्हणते, "हो, पोहोचतो ताई." असं म्हणून आता सायलीने फोन ठेवलाय, पण सायलीला आता काळजी वाटते मधुभाऊंची. आता हे सगळेजण खाली जेवायला बसलेले असतात बरं का. कल्पनाताईंनी सूप केलाय आणि तो सायलीसाठी पण केलाय आणि स्पेशली सायलीला द्यायचा आहे म्हणे आधी. अस्मिता म्हणत असते, "दे ना मम्मा सूप आम्हाला. अगो केवढा घमघमाट सुटलाय त्या सुपाचा, भूक लागलीये, दे ना." मग कल्पनाताई म्हणतात, "हो थांब जरा, सायलीला येऊ दे आधी, तिला देते आणि मग तुम्हाला देते." मग अस्मिता म्हणते, "अरे याला काय अर्थ आहे?" अश्विन म्हणतो, "अस्मिताई, तू प्रेग्नेंट होतीस ना तेव्हा तुझे पण असेच लाड झाले होते बरं का. नाही, धाकटा आहे मी, त्यामुळे माझा नंबर शेवटीच लागतो." कल्पनाताई म्हणतात, "असं काही नाहीये बरं का. सायली अर्जुनला खाली येऊ द्या, मग मी देते सगळ्यांना एकत्र सूप. ए राकेश बेटा, जेवून जा हं." राकेश म्हणत असतो, म्हणजे प्रताप काका कधी येत आहे त्यावर डिपेंड आहे." अश्विन म्हणतो, "अरे नाही थांब ना, जेवूनच जा." तेवढ्यात आता अर्जुन सायली खाली आलेले आहेत. अर्जुन म्हणत असतो, "मम्मा, कुसुमताईचा फोन आला होता, मधुभाऊंची जरा तब्येत बिघडली, आम्ही आश्रमात जाऊन येतो हां." आता लगेच अश्विन म्हणतो, "बापरे, एवढ्या रात्री?" "अरे पण," लगेच सायली म्हणते, "जायला तर हवं ना मधुभाऊंसाठी." मग हा राकेश मध्ये बोलतो बरं का, "अगं ए सायली, कल्पना काकूनी तुझ्यासाठी सूप केला होता. तू एवढ्या वेळ खाली आली नव्हतीस म्हणून अस्मिताला पण नाही दिला त्यांनी सूप." लगेच अस्मिता म्हणते, "ठीक आहे राकेश, इट्स ओके, ते बोलायची ही वेळ नाहीये." मग अश्विन म्हणतो, दादा मी येऊ का तुमच्यासोबत, काही सिरियस नाहीये ना?" मग अर्जुन म्हणतो, "नाही अरे, कुसुमताईने बोलवलंय डॉक्टरांना, त्यांच्या तिथे आलेले डॉक्टर." अश्विन म्हणतो, "बरं काही लागलं तर कॉल कर हं मला दादा." मग कल्पनाताई म्हणतात, "आई जेवायला वाट नका बघू हं आमची, आम्ही थोडं उशिराच येऊ." मग कल्पनाताई म्हणतात, "बरं बरं, तू त्याची काळजी करू नकोस आणि तिथे काय होतं ते कळवा आम्हाला, सांभाळून जा हं पोरांनो." मग अर्जुन सायली निघालेत बरं का. अर्जुन सायली आता निघून जातात आश्रमात जायला. मग राकेश मनात विचार करतो, ही अर्जुन सायली खरंच आश्रमात गेले असतील का एवढ्या रात्रीचे? आता त्या सचिनने सांगितलंय यांच्यावर लक्ष ठेव, पण मी यांच्या मागे जाऊ का आता, का इथेच बसून त्यांची वाट बघू, काय करू काही कळत नाहीये, असं तो पुन्हा मनाशी बडबडताना दाखवला.
आणि महिपतचा सीन दाखवला बाबा आज प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड तसा नॉर्मल आहे बरं का, पण डायलॉग खूप दाखवलेत. महिपत आता साक्षीला व्हिडिओ कॉल करतोय आणि व्हिडिओ कॉलवरती सगळं त्याला आत्तापर्यंत आलेलं सोनं नाणं दाखवतो आणि म्हणतो कसा आहे बघ साक्षी, सोन्याचा हार आहे, सोन्याचा हार या ग या काही येड्या भक्तानं दिला. त्याचं पोरगं बरं झालं ना, त्याला वाटतंय माझ्या कृपेने बरं झालंय म्हणून ते येडं सोन्याचा हार देऊन गेलं बघ. अजून दाखवतो थांब, हे बघ, हे बघ काय आहे, हे बघ असली मोत्यांचा हार आहे. अगं त्या मोत्याच्या कंपनीच्या मालकानं दिलाय. त्याला असं वाटतंय त्याच्या कंपनीची भरभराट माझ्यामुळे झाली आहे, म्हणजे महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय म्हणून झाली आहे. ते येडं मोत्याचा हार देऊन गेलं बघ. आणि साक्षी निस्ता पैशाचा पाऊस पडू लागला. अरारारा, मोजायला पण टाइम नाहीये बरं का साक्षी. तिकडनं साक्षी म्हणते, अहो काय अण्णा, एवढे पैसे तर तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात पण मिळाले नाही. ते सोडा, अहो तुम्ही त्या कन्स्ट्रक्शनच्या आड जेवढे क्राईम केले त्यातही तुम्हाला एवढी कमाई नव्हती. महिपत म्हणतो म्हणूनच तर ती गुन्हेगारी सोडली ना, त्या रस्त्यानं जायचंच नाही साक्षी, नकोच आता ते. आता फक्त काय करायचं, महिपत बाबा की जय म्हणायचं आणि लगेच आपली तिजोरी उघडायची. लोक त्यांची तिजोरी रिकामी करून आपली तिजोरी भरतील साक्षी. तेवढ्यात आता सचिन येतो बरं का तिथे आणि म्हणतो, अण्णा एवढ्यावरच समाधान मानताय का? महिपत म्हणतो, काय रे बाबा काय झालं? सचिन म्हणतो, अण्णा तुम्ही आता लाखो रुपये कमवत असाल, पण मी जे सांगतोय ते जर आपण केलं ना तर आपण करोडो रुपयांमध्ये अक्षरशः खेळू. महिपत म्हणतो, करोडो रुपयांमध्ये? असा काय गेम करणार आहे बाबा तू? काय रे बाबा दीक्षित, असं काय आहे तुझ्या डोक्यामध्ये? आणि आता करोडो रुपयांमध्ये खेळण्यासाठी दीक्षितने जी काही आयडियाची कल्पना सांगितलं ना, ती उद्याच्या भागात दिसणार आहे बरं का आपल्याला. आता शेवटची सीन तुम्ही बघत आहात, डोंट वरी. अर्जुन आणि सायली आश्रमात आले. डॉक्टर चेक करत असतात मधुभाऊंना. अर्जुन विचारतो, काय झालं? मग ते डॉक्टर म्हणतात, त्यांचं ना BP शूट झालं होतं. सायली म्हणते, अचानक कसं काय त्रास झाला त्यांना हा? मग तो डॉक्टर म्हणतो, हे ना कुठल्या तरी स्ट्रेसमुळे झालंय. आपल्याला विसरून चालता कामा नये की मधुभाऊ कोमातून बाहेर आलेत. म्हणजे ते असं चालत फिरत असतील तरी त्यांना काही काळ लागणार आहे बरं का नीट व्हायला. त्यामुळे लक्ष ठेवा त्यांच्यावर. त्यांना कुठलाही ताण येता कामा नये. प्रेक्षकांनो, हा जो डॉक्टर दाखवला ना, तो कधी काळी अर्जुनचा मित्र दाखवला होता बरं का या एपिसोडमध्ये. आठवतंय का तुम्हाला? अरे हे कोणतं कॅरेक्टर दाखवलं ते पण विसरू लागलेत का आता? असं मला नोटीस झालं म्हणून तुम्हाला सांगितलं. तुम्हाला पण नोटीस झालं का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आता तो डॉक्टर औषध वगैरे देतो अर्जुनला आणि मग सायली बसते मधुभाऊंजवळ डॉक्टर गेल्यावर आणि विचारते त्यांना, काय झालं मधुभाऊ, तुम्हाला ताण आलाय का कसला? काय म्हणाले बघा ना डॉक्टर, कशाचं टेन्शन घेतलंयत का मधुभाऊ? मग मधुभाऊ तिलाच सांगतात, नाही ग बेटा. प्रेक्षकांनो, मधुभाऊ काय बोलतात ना ते कळत नाही बरं का, खूपच असं हळूहळू बोलतात ते सायलीला सांगत असतात की कुसुम खूप मेहनत घेते बेटा, पण आता आश्रमात खाणारी तोंडं वाढली आहेत, म्हणजे आता माझ्याकडनं हे सगळं झेपेल असं वाटत नाही बेटा, माझ्याकडनं आता मेहनत होणं शक्य नाही, असं काहीतरी ते सांगत असतात. अर्जुन म्हणत असतो, मधुभाऊ नका काळजी करू, आम्ही आहोत ना. मग मधुभाऊ म्हणतात, आश्रम सांभाळणं सोपं नाहीये, कमी व्याप नाहीये, पोरांची फी, बाकीच्यांचं औषध पाणी, सगळी जबाबदारी आहे आणि त्यातनं कुठले ना कुठले कर भरायची नोटीस येतच राहते. आता हा व्याप कोण सांभाळणार? कोणावर तरी हा व्याप मला सोडवता आला असता, सोपवता आला असता तर बरं झालं असतं. आता कोण ग करणार हे सगळं पुढे? मग सायली मधुभाऊंचा हात हातात घेते आणि म्हणते, मधुभाऊ आश्रमाची सगळी जबाबदारी मी घेणार बरं, तुम्ही काळजी करू नका. मधुभाऊ म्हणतात, अरे बेटा पण तुझा संसार आहे, सासर आहे, तू कुठे या सगळ्यात पडतेस? सायली म्हणते, माझं माहेर नाहीये का हे मधुभाऊ? सायली म्हणत असते, मधुभाऊ या घराने मला आधार दिलाय, तुम्ही जे जे केलंय माझ्यासाठी ते तर मला अशक्य आहे फेडणं. पण मधुभाऊ म्हणतात, अगं बेटा तुला हे सगळं कसं झेपेल ग? सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही निश्चिंत राहा बरं, तुम्ही समर्थपणे हा आश्रम चालवलात ना, तसाच मीही समर्थपणे हा आश्रम नक्की चालवेल, शब्द आहे माझा. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुमच्या मुलीने आता ठरवलंय ना तर ठरवलंय, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सायली म्हणते अर्जुनला, तुमची साथ असेल ना मला? अर्जुन म्हणतो, अगं म्हणजे काय, नक्कीच, आणि आश्रम सांभाळण्यासाठी तू योग्य आहेस हा सायली. सायली म्हणते, मधुभाऊ आता आश्रमाचा विचार करायचा नाही, आजपासून वात्सल्य आश्रमाची सगळी जबाबदारी माझी, जसा तुम्ही चालवलात हा आश्रम तसाच मी चालवणार. मधुभाऊ म्हणतात, आता माझ्या लेकीच्या हातातच आश्रम जाणार असेल तर काळजीचं कारणच नाही ना बाळा. मधुभाऊ सायलीला आश्रमाची जबाबदारी देऊन निर्धास्त झालेत आणि आता इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. आता उद्याचा प्रोमो दाखवलाय बघा त्यांनी. उद्याच्या प्रोमोत आपण
सायलीला कल्पनाताई विचारतात, "सायली आता तू चालवणार का आश्रम?" मग सायली म्हणते, "मधुभाऊंनी दुसऱ्या कोणावर विश्वास टाकला असता ना या कामासाठी, त्यामुळे आता सगळी जबाबदारी मीच घेणार, मीच चालवणार आता तो आश्रम." आता ही सगळी इन्फॉर्मेशन राकेशने सचिन आणि प्रियाला सांगितली आहे फोनवर. प्रिया आणि सचिन ऐकतायत बरं का स्पीकरवर असं त्यांनी दाखवलंय. सायली म्हणत असते, "आश्रमाची सगळी जबाबदारी मला घ्यायला आवडेल. मधुभाऊंनी जसं प्रेमाने आधार दिलाय लोकांना, तसंच मी पण मायेने सगळं करेल लोकांचं." असं ती अर्जुनला सांगत असते आणि इकडे प्रिया म्हणत असते, "त्या सायलीला अनाथांचा नाथ व्हायचं ना, आता आपण याचाच वापर करून सायली अर्जुनला उद्ध्वस्त करू." मालिकेचं नवीन प्रोमो आलाय बरं का प्रेक्षकांनो. प्रोमो मजेशीर आहे. आता अर्जुन सायलीचे डोहाळे वगैरे पुरवणारे म्हणे, त्यामुळे बघायला मजा येणारे एपिसोड अशी आपण आशा करूयात. आणि आता सायलीला हे आश्रमाच्या याच्यात गुंतवतील प्रेक्षकांनो. ते पांढरी पावडर वगैरे ठेवतील, सायलीवर आळ घेतील, बरंच काय काय आता होणार आहे पुढे. असो, तुर्तास तरी आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपल्या या रिव्ह्यूला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय तुझा आशीर्वाद. थोड्याच वेळात एन्जॉय करा आपल्या दुसऱ्या चॅनलवर. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या बरं का स्वतःची. धन्यवाद.